काय करते शोनी? हा भाजी सोलते, दादीला हेल्प करते. ना काय करते तू? दादीला हेल्प करते. तुझा व्हिडिओ काढू? तू काय करतीये? शॅम्पू लावतीये. अच्छा, मी व्हिडिओ काढतोय, तू एक्सप्लेन कर यांना शॅम्पूने काय होतं. काय नाही होत. फेस क्लीन होते. फेस क्लीन होते. हा, अजून ब्लॅक हेड्स येत नाही. ओ ओके, थँक्यू. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. संध्याकाळचे 6:30 म्हणजे 6:40 मिनिटं. हे बघा आई किती रेडी झाली. ऑल राईट, मी पण चाललो रेडी व्हायला. आपली गाडी दिली आहे जरा सर्व्हिसिंगला, ती घेऊ आणि त्याच्यानंतर एक काम आहे तिथे जाऊ. आणि उद्या बाबा पण येणार आहेत. वाव, सगळे गोळा का होत आहे? गोळा होत आहेत कशासाठी मी तुम्हाला सांगतो पुढे, ठीक आहे. आणि सोमवारी 10 तारीख येते, त्याच्यासाठी येतात सगळे, ठीक आहे. 10 तारखेसाठी. चलो गाईस, चला आता एक गाडी झाली सर्व्हिसिंग, एका गाडीची सर्व्हिसिंग झाली. आता ही दुसरी गाडी पण देऊन दे सर्व्हिसिंगला, तेच द्यायला चाललोय मी. आणि आता आई वॉक करेल थोडा वेळ. जरा वॉक कर, वजन कमी कर, आम्हाला जरा मोटिवेट कर, कारण की आम्ही ऑलरेडी मोठे झालोय, ठीक आहे. मोटिवेशनची खूप गरज आहे. तुझं कमी परफेक्ट आहे मम्मी, तू काहीच टेन्शन नाही, फक्त आम्हाला कमी करायचं आहे. आम्हाला पण बघायला लागेल ना आता. चलो गाईस, डू सबस्क्राईब, लाईक करून द्या. लाईक फुकट आहे. आता मला ह्या गेम समजलाय, प्रत्येक वेळेस सांगावं लागेल तुम्हाला. लाईक करून द्या, हाईप करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. ठोक दो फटाफट ठोक दो. हेअरकट आणि अवतार जरा नीट करून, ठीक आहे. लेट्स गो. आपली टू व्हीलर बेस्ट आहे. आज असं वाटतं बरं झालं 4 व्हीलरने न येता 2 व्हीलरने आलो. ट्रॅफिक नावाचा प्रकारच नाही लागला. ट्रॅफिक होती पण जाणवलंच नाही. आपण येऊन गेलो JS सलून, महादेव दादांच्या दुकानात. प्राधिकरण निगडीमध्ये असाल तर इथं नक्की या यार, एक नंबर यार, एक प्लेस म्हणजे वाव, मजा येऊन जाते इथं. आणि इथं चालू आहे सगळ्यात फेवरेट JCB की खुदाई. मी महादेव दादांकडे एवढ्या वर्षापासून येतो, पहिल्यांदा मी असं काहीतरी केलंय. बड्डेसाठी बड्डे येतोय माझा. भाई साहब, महादेव दादांचा हातात जी जादू आहे, एक नंबर यार. कसा आलो होतो आणि कसा चाललोय, वाव. मला माहिती आहे आता घरी गेल्यावर परत माझा थोडा अवतार चेंज होईल. आता घरी जाऊयात, जेवण वगैरे करूयात आणि मग निवांत तुमको मिळते हे. आणि आपलंच कोणीतरी भेटलेलं आहे, बिकॉज दे आर या ऑल राईट. भेटतो मी तुम्हाला निवांत, ठीक आहे. बाय. उद्या भेटूयात, इन शॉर्ट उद्या भेटूयात, बिकॉज उद्या बाबांना पण घ्यायला जायचं मला सकाळी. आणि ते आल्यानंतर बाकीचा गप्पा आपण कंटिन्यू करू, ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. उठून गेलो आपण सकाळचे 7 वाजलेत आणि मी अर्ध्या झोप येते अजून पण, कारण की माझी झोप पूर्ण झाली नाही. काल खूप उशीर झाला झोपायला. पप्पा येऊन गेले, त्यांचा कॉल येऊन गेला की पुढच्या 10 मिनिटात मी चिंचवडला उतरून जाईल. इथून मला जायलाच 20 मिनिटं लागतील. बिचारांना वेट करावं लागेल. सो चला, जसं टाईमपास न करता पहिले त्यांना घेऊन येऊ, बाकीचा गप्पा नंतर करू. पण त्यांना घेऊन आल्यानंतर पण मी झोपेल थोडा वेळ, कारण की माझी झोप पूर्ण झाली नाही. इतकं डेंजर माझं डोकं दुखतं आहे ना, आणि अर्ध्या झोपेत आहे मी अजून पण. बाबांची गाडी आली, ही व्हाईटवाली आहे. 2 बसेस उभ्या आहेत, त्याच्यातनं व्हाईटवाली बाबांची आहे. आपण परफेक्ट टायमावर पोहोचून गेलो. 1 मिनिट लागेल फक्त आपल्याला तिथं जायला. तो U-टर्न घ्यायचा आहे आणि बाबांना पिक करायचं आहे. पप्पा इन द हाऊस. पप्पा, कसा होता प्रवास? आता उतरले ना 1 मिनिट आधी? बरोबर, 30 बस होती. क्या बात आहे, मस्त होता प्रवास. ट्रॅफिक जाम पण तरी लवकर आले, टाइमवर आले तुम्ही. टाइमवर एकदम. पण तुम्ही लवकर बसले होते ना? किती वाजेला होती बस? 8 वाजता. नाही मग खूप जास्त टाइम लागून गेला तुम्हाला. 12 तास लागून गेले, ऑलमोस्ट 12 तास. म्हणजे ट्रॅफिक बऱ्यापैकी होती. आणि पप्पा माझ्या बर्थडे साठी येऊन गेलेत. क्या बात आहे भाई साहब. पप्पा कसं काय, चमत्कार कसं काय झाला? मी मोठा होतोय म्हणून पप्पा बघा बर्थडेला पण यायला लागलेत. असं कसं काय होतं? पोरं छोटे असतात, त्यांचं वाढदिवससाठी कुठं फिरायला जातात, कुठं प्लॅन करतात. आणि पप्पा बघा, आता मी जसा मोठा होतोय तसा माझा बड्डेचा प्लॅन करतायत, बड्डेसाठी येत आहेत. वा वा, क्या बात आहे. वा पप्पा, वा. मग पप्पा काय गिफ्ट देता तुम्ही? काय पाहिजे तुला? गिफ्ट मोठं आहे ना भाऊ, यावेळी मोठं गिफ्ट आहे यावेळेस. मोठं गिफ्ट आहे यावेळेस. बघू आता काय मोठं गिफ्ट आहे. पप्पा तर सांगतायत, आपल्याला काय आयडिया नाही काय गिफ्ट आहे काय नाही, काय देतात बघू आता, ठीक आहे. चला आधी लवकर घरी पोचूयात. पप्पा ते फ्रेश होतील, मी जरा आराम करेल, झोप झाली नाही आपली.
पोहोचलो आपण घरी आणि मला आहे ना आईची रिॲक्शन बघायची. म्हणजे आता आई येऊन 8 दिवस झाले असेल. पप्पांना बघून आई नेहमी खुश होत असते आणि आज पण बघा तिची ती स्माइल आहे बाबांना बघून. दाखवतो मी तुम्हाला. पण काय वाटतं पप्पा तुम्हाला? मम्मी खूप जास्त खुश होईल का नॉर्मल रिॲक्शन असेल? खुश होईल. जैसे बोला था वैसे ही हुआ. डोसा इडली सांबर चटणी चटणी. नाही तू डान्स करत होती ना अशा अशा. डोसा इडली सांबर चटणी चटणी. कोण आलंय तुला भेटायला? दादी आणि बाबा. कुठे आहे? जा बाबाला किशी देऊन जा. बाबाला किशी देऊन जा. पटकन जा. जा 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 जा. आजीला 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 किशी देऊन जा. जा 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 जा. तू ड्रेस का चेंज केला ते सांग पहिले. पाणी सांडलं म्हणून चेंज केला. आता अजून प्यारू दिसते. तू मागे जा. खिशात हात कशा टाकता? हा पोच दे. चेंज पोच चेंज कर. हा हा हा. आता दुसरी. हा खूप दिवसांनी स्नोईला बघतायत. किती आता हुशार झाली ती. है ना? हा काय शोनी आय लव्ह यू काय बोलली बघितलं का तुम्ही? बाबाने अप दाबलं. डाऊन दाबायला पाहिजे. आता अप जाईल ती. बाबांनी चुकून हे दाबलं. हे दाबायला पाहिजे असं म्हणायचंय. आता अप जाईल का डाऊन जाईल? स्नोई वॉज राईट. खरंच वरती आली लिफ्ट आणि खरंच 7th फ्लोअरवर आली. आता खाली. सोनी यू वॉज राईट. आपण वरती आलो आता खाली चाललोय परत. यू आर सो स्मार्ट. बनी ती आहे बनी आणि ही शिया महाजन आणि ती बॅग आणि मला देऊन दे. ऑलराईट आम्ही सगळे बाहेर जाऊन येऊन गेलो आणि मला एक गोष्ट खूप जास्त रिअलाइज झाली की मला अजून शॉपिंग करायला लागणार आहे. खूप सारी शॉपिंग करायला लागणार आहे. बिकॉज असे कुठं बाहेर जायचं राहिलं इमर्जन्सीमध्ये पूर्ण फॅमिलीसोबत आहे काही इव्हेंटला किंवा कुठं पण बाई हालून जातात. आता आपण कुठं चाललोय? कशासाठी? स्कूटी घेण्यासाठी. काल जी आपण स्कूटी दिली होती सर्व्हिसिंगला ती घेऊन आले दादा. कारण की फेजर काल भेटून गेली होती. स्कूटी राहिली होती तर म्हटलं चला स्नोई पण झोपत नाहीये खेळत नाहीये तिला पण घेऊन जाऊ. जरा चक्कर पण होऊन जाईल आणि गाडी पण चेक करून येऊ आपण. ठीक आहे? लेट्स गो. तू आता ब्लॉग करायचा. काय बोलशील? हॅलो गाईस डू सबस्क्राईब. सांग. डू सरप्राईज गाईस. ठीक आहे? डू सरप्राईज. हॅलो एव्हरीवन व्हेरी गुड मॉर्निंग. तिसरा दिवस आहे आज आपला जेव्हा ब्लॉग कंटिन्यू केला आपण. आणि आज मी एवढ्या लवकर उठलोय. 7 वाजलेत. 7 वाजायला आपण चाललोय. कुठं चाललोय? आम्ही चाललो ते का तुळजाई हिल्सकडे. तिथं एक मावशी आहेत म्हणजे त्यांचा एक स्टॉल लागतो पूर्ण. तो एवढा जास्त फेमस झाला आहे ना आणि ते आम्हाला ट्राय करायचं खूप दिवसापासून चाललंय. जाऊ आणि आज फायनली आपण चाललो तिथं. बघूया तिथला एक्सपिरियन्स काय. जर खरोखर चांगलं असेल आणि जेन्युइन असेल जेवढी लोकांनी तारीफ केली तर मी पण तुम्हाला सांगेल आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही पण जाऊ शकतात एकदा ट्राय करायला. कारण की युनिक वस्तू इथे. ठीक आहे? तिथं गेल्यावरच सांगतो काय काय नाही. उद्या आहे आपला बड्डे. तुमच्याकडनं एकच मागणी प्लीज. मम्मी पण चालली मंदिरात. मम्मी पण उठून गेली. मम्मीचा टाईम झाला आहे मंदिरात जायचा. वा सकाळी उठल्यावर एक नंबर. पप्पा पण उठलेत. पप्पा वॉकला गेलेत. कधी सगळ्यात आधी पप्पा उठले ते वॉकला गेले. मम्मी आता आंघोळ वगैरे करून मंदिरात चालली आणि मी मित्रांसोबत चाललोय. दादा बहिणी जिमला चालले. सगळ्यांचं रुटीन एकदम फिक्स एकदम सॉर्टेड. आणि मी सांगत होतो की उद्या आहे माझा बड्डे. तुमच्याकडनं एकच गिफ्ट पाहिजे. सबस्क्राईब आणि अनसबस्क्राईब. त्या झोलझापट्यामध्ये पडायचं नाही आपल्याला. ते करायचं. तुम्ही करा. तुमची इच्छा असेल तर नक्की करा. पण माझ्यासाठी एक विश ब्लेसिंग्स नक्की कमेंटमध्ये टाकून जा. आणि जर तुम्ही मंदिरापुढे देवासमोर असाल तर एक त्यांचा समोर प्रार्थना करा किंवा आशीर्वाद मागून घ्या माझ्यासाठी. बस एकच करायचं आहे. तुमचा फॅमिली मेंबर तुमचा भाऊ दादा समजून एवढी एक विश मागून घ्या आणि दॅट्स इट. तेवढंच पाहिजे तुमच्या लोकांकडनं. आणि खूप सारे लोक आहेत जे प्रेम करतात आणि ते ब्लेसिंग्स ऑटोमॅटिक मागून घेतात. सांगायची गरज नसते बट तरी पण ठीक आहे आशीर्वाद मागून घ्या माझ्यासाठी. थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स. कारण की मला अशी विषय हा जो ब्लॉग आहे मी जे शूट करतो ते बड्डेच्या दिवशीच टाकून देऊ. म्हणजे उद्याच पोस्ट करून देऊ जेणेकरून तुमच्या सगळ्या ब्लेसिंग्स मला भेटून जातील.
दीपकने मला चॅलेंज दिला आहे की सध्याचा ब्लॉग मला करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टार्टेड विथ द पोहा अँड लेट्स सी हाऊ इट गोज. यहाँ पे फेमस चीज कौन सी? गव्हाचं चीक. हां ते ते ऐसे आहे अजून लाईन मध्ये हे बघा 2 शॉप आहेत इकडं. आय थिंक मेन शॉप ते दिसतंय मला कारण की खूप जास्त गर्दी तिकडं. तर आम्हाला गर्दीत नंबर नव्हता लागत म्हणून आम्ही इथून घेतलंय. सो आता बघू त्याची टेस्ट कशी. गव्हाचं चीक खूप जास्त फेमस आहे इथं आणि भयंकर गर्दी. मला वाटलं नॉर्मल असेल. आय वॉज रॉंग. आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू पण आधी खाऊन घेऊ. राऊंड 2 साबुदाणा खिचडी पोहा आणि हे आता हे जे आणलंय आम्ही लाईनीत लागून फेमस ठिकाणाहून आणलंय म्हणजे शॉप नंबर 1. खूप जास्त गर्दी घेतो. ये वाला कैसा है भाभी? ये सेम टेस्ट है. सेम आहे म्हणजे आमचा आपला पचका झाला. सागर दादा पचका झाला आपला. इथं मचांग नावाचं हे आहे. याच्यावर येऊन गेलो म्हणजे तुम्ही सगळं बघू शकता तिथं आसपासचा. आणि इथला एक्सपिरियन्स म्हणजे हे आमचं दुर्भाग्य की आम्हाला हे प्लेस माहिती नाही आहे. तळजाई हिल्स खूप लोकांना माहिती आणि खूप फेमस प्लेस आहे. आम्ही पहिल्यांदा आलो आणि इथं बघितलं तर जत्राच एक वेगळीच दुनिया होती इथं. आणि खायच्या गोष्टी बघायला गेलं तर आम्ही स्पेशली खायला आलो होतो. ते गव्हाचं चीक म्हणतात ते. आणि ते कुठं पण खा तुम्ही. इथं फक्त ते रीलवाल्यांनी खूप फेमस करून दिलं एक दुकान जिथं खूप जास्त गर्दी होती. पण ते घेतल्यानंतर आम्ही त्यातलं पूर्ण खाऊ शकलो नाही. आधी घेतलं ते एकदम ठीक होतं. घेतलं लगेच खाऊन घेतलं. दुसऱ्यांदा घेतलं ते गेलं नाही आम्हाला. तो सांगायचं एवढंच आहे जर तळजाईला येत आहे तुम्ही तर कुठं पण खा. सगळ्यांची टेस्ट सेम आहे. सगळं व्यवस्थित आहे. फक्त रीलमुळं काही ठिकाणी खूप गर्दी असते आणि नंबर लावा लागतो आपल्याला आणि मग खावं लागतं. पण भारी आहे प्लेस. येऊ शकतात तुम्ही. ब्लॉग स्टार्ट केला तर एक्सप्लेन पण करून देतो. तिथून अजून पुढं चाललो आम्ही जरा वॉक करत करत. पण तळजाई हिल्स एक नंबर आहे. ग्रुपसोबत या. जरा फिटनेसवाले लोक असतील खूप जास्त आवड असेल तुम्हाला तर इथं तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. आरामात तुमचे 2-3 तास कुठं चालू राहतील समजणारच नाही. असे रस्ते आहेत भारी यार. वाव हे बघा मोर. अरे अरे उडाला उडाला उडाला. बघा आता 2 रस्ते आहेत. आम्ही हाऊस करून येऊन गेलो. पूर्ण जंगलाचा ट्रेक कंप्लीट केला. बट आता आमच्याकडनं होत नाहीये. खूप झाला. एक मेन रस्ता होता तिकडनं पण आम्ही इथं आता वरती चाललो. त्या काकांनी सांगितले थोडंसं टाइमपास करा आणि परत तसंच चालायचा खाऊन पिऊन. म्हणजे चांगली गोष्ट आहे बट ठीक आहे. बोर व्हायला लागला आता. हे बघा ते मागे दादा आहेत ना त्यांना विचारलं आणि आम्हाला सगळे आता आठवत आहेत. नाना नानी दादा दादी सब. आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो. आता वरती चढल्यावर ते बोलतात की परत जेवढं आलं तेवढं जायचं तुम्हाला 3 किलोमीटर. एवढा तर ईश्वर भाई बताओ अब. खूप जेवढं आलं तेवढंच परत जायचं. आणि आम्ही ते आता तुम्ही बघितलं असेल मगाशी व्हिडिओ काढला. खालून आलो होतो वरती चढलो परत जसं आलो तसंच रिटर्न जाऊन एक्झिट आहे. रस्ता माहिती असेल तर आगाऊपणा करा नाही तर असं होईल तुमच्यासोबत. फायनली गेट दिसलेला आहे. तळजाई वन उद्यान. इकडनं एंट्री केली होती आणि इकडनं एक्झिट केली अशी. क्या बात आहे. मस्त मजा आली. आई म्हणते इकडची बिल्डिंग छोटी आणि आपली मोठी दिसते कारण की अरे आपली छोटी दिसते आणि मोठी दिसते. मग असं बघतोय ना आपण. हे पहिले आहे ना आपली मागे बिल्डिंग म्हणून तसं दिसतंय ते. मी असा व्हिडिओ यासाठी काढतो बिकॉज आम्ही आपलं नवीन घरचे अपडेट्स बघायला आलो होतो. आणि गुड न्यूज इज खूप लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल कधीपर्यंत आपल्याला भेटेल आणि आपण कधी राहायला येणार आहे तिथं. सगळं डिस्कशन झालं आहे. सगळं विचारून झालं आहे. हे बघा आई बाबा दोघं पण बिल्डिंगकडे बघतायत. हे बघा आई बाबा दोघं पण आपल्या बिल्डिंगकडे बघतायत. बिल्डिंग लवकरच भेटणार आहे आपल्याला. कधी भेटणार मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या ॲक्च्युअल बड्डेचा ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल. आमचं घर बघून आमचं रूम बघून भारी वाटतंय. कसं वाटतं बाबा? फायनली होताना दिसतंय. हां ऑलमोस्ट तयार आहे बिल्डिंग है ना. म्हणजे फार एकदम असं खड्ड्या खोदण्यापासून तर पूर्ण बिल्डिंग आता झाली तर ती बघून खूप भारी वाटते. सो ठीक आहे आता जाऊयात घरी. फिरून झालं आहे. खूप वाट लागली. घरी जाऊन तर झोपणार आहे मी थोडा वेळ. मी असं एकदम जवळून यासाठी काढतो कारण की बाकीच्या डिटेल जर दिसल्या तर समजून जाईल लोकांना की काय आहे काय नाही. बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये कन्फर्म मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आतून पण दाखवणार आहेत किती काम झालं आहे काय नाही. पण मस्त दिसतं यार. खूप छान दिसतंय. वाव. 11:57 आणि मी आता इथं बसून व्हिडिओ शूट करतोय. आता 10 तारीख येईल 3 मिनिटांनी. 12 वाजल्यानंतर 10 तारीख येऊन जाईल आणि तोच तो माझा बड्डेचा दिवस. काय बोलून काय नाही असं झालं आहे. बट एका टायमानंतर असं होतं ना नो बड्डे सेलिब्रेशन एक्साइटमेंट काही नाही.
आयुष्यात एवढ्या घडामोडी चालत असतात, एवढ्या गोष्टी इकडचं तिकडं होत असतात. बापरे बाप. आता पुढचं वर्ष खूप चॅलेंजिंग असणार आहे. इथून पुढे जेवढे पण वर्ष गेले सगळे आठवत आहेत मला. जे काही झाले ते सगळे असे डोळ्यासमोरनं जात आहेत. बट एक गोष्ट लक्षात आली आहे, तुमचं मेंटल पीस आणि तुमचं ज्या प्रेझेंटचा टाईम आहे, प्रेझेंटचा दिवस आहे, तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. गेलेले दिवस आणि येणारे दिवस याचा विचार करू नका. सध्याच्या काळात तुम्ही किती खुशीने जगतायत, किती आनंदाने जगतायत ते खूप मॅटर करतं. सो मी जास्त काही बोलणार नाही. आता 12 वाजतील तर आई येऊन जाईल, आई मला विश करेल. म्हटलं त्याचा आधी व्हिडिओ शूट करून घेऊ. आणि प्लीज एक छोटीशी ब्लेसिंग्स देऊन जा, खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी काही करू नका तुम्ही, ठीक आहे. व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर एक असं डोळे बंद करून देवाला प्रे जरी केलं, माझ्यासाठी जरा एक आशीर्वाद जरी मागून घेतला, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या मी खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे, खूप गप्पा मारणार आहेत आपण. खूप इम्पॉर्टंट आहे, उद्याचा ब्लॉग नक्की बघा. पण हा तुम्ही माझा बड्डेच्या दिवशी बघणार आहेत म्हणून मी हा पार्ट शूट करतो, ठीक आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांचा बड्डे विशेससाठी आणि सगळ्यांचा ब्लेसिंगसाठी. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. मी खूप जास्त ग्रेटफुल आहे, खूप जास्त ब्लेस्ड फील करतो माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या जवळच्या लोकांसाठी आणि या लाईफसाठी, ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज खूप सारे ब्लेसिंग्स आणि खूप सारे बड्डे विशेस देऊन जा. बाय. हॅपी बड्डे टू मी. बाय बाय. झाले का? 1 मिनिट राहिलं आहे. वाजले 12. एवढा फनी इन्सिडेंट झाला आहे ना. आईला वाटलं मी खाली, पण मी तर बाल्कनीमध्ये बसलो आहे. मम्मी मला फोन करून विश करते आणि गाणं म्हणते. आईचं नेहमीचं बड्डे विश असतं ना, हॅपी बर्थडे टू यू. ते मला कॉल करून म्हणते. म्हटलं तू कॉल का करते, तू घरातच नाही आहे. मला वाटलं खाली गेला आणि मी इथं बसलो होतो बाल्कनीमध्ये. थँक्स. सगळे झोपलेत, मग काय करू, सगळे डाराडू झोपलेत. मम्मी पण झोपेत होती आणि मम्मीला माहिती होतं 12 वाजता. असं जागेच आहे का तू? आणि डोळ्यात फुल झोप आहे बघ, दिसते. बरोबर 12ला कॉल केला आहे ना, बरोबर 12ला. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू मी. बर्थडे विश करून दे. आशीर्वाद आहे माझ्या तुझ्यावर आणि असाच राज्य आहे, खुशी तूच राज्य एकदम. ठीक आहे गाईस. मम्मीचे ब्लेसिंग्स भेटले, खूप झालं आपल्याला, ठीक आहे. बाय.